हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जिज्ञासू मुमुक्षू यांच्या सध्याचे वास्तव आपण मागच्या सत्रात पाहिलं आणि जीवनमुक्तावस्थेत शरीराचा अनुभव कसा येतो त्यावर चिंतन करताना माऊलींनी आपल्याला ओवी क्रमांक 435 मध्ये काय सांगितलं ते आपण पाहिलं. विदेह दृष्टीचा अनुभव, त्यानंतर शरीराचा अनुभव अध्याय क्रमांक 12 आणि त्याच्या प्रस्तावनेच्या परिच्छेद क्रमांक 4 मध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारचा माऊलींनी जो वर्णन केलेला आहे त्याचा तपशील आपण त्यामध्ये दिला आहे. आपल्याला या सत्रामध्ये हाच विषय पुढे न्यावयाचा आहे. शरीराचा अनुभव माऊली आता ओवी क्रमांक 1022 मध्ये जी पुढे येणार आहे पण आपण आता वाचणार आहोत या संदर्भामध्ये तो कसा आहे ते आता आपण अगोदर पाहू. गजबजा सांडिलिया वसवी वनस्थळीया अंगाची याची मांदिया एकलेया. माऊली म्हणतात जेथे गजबज नाही अशा वनातील जागेत शरीराच्या अवयवांचा समुदाय सोबत असल्याची प्रतीती घेत एकटा राहत असल्याचा अनुभव घेतो. आता याचं जे चिंतन आहे ते विस्तृत असं या ठिकाणी केलेलं आहे आणि जेव्हा ती ओवी क्रमाने आपल्या चिंतनामध्ये येईल तेव्हा बाकीचा आपण तपशील पाहूया. परंतु या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट जी नोंद करायची आहे ती आपण सांगूया आणि आपल्या मूळ विषयाकडे जाऊया. आता हा जो काही माऊलींनी ओवी क्रमांक 10 पासून क्रमयोग ज्याला माऊलींनी राजयोग म्हणून सांगितलेलं आहे ते ओवी क्रमांक 1047 पर्यंत यथार्थपणे संबोधित केलेलं आहे. राजयोग किंवा क्रमयोगाच्या साधनेतील हा महत्त्वाचा भाग आहे. साधना खूप अवघड आणि कलियोगात शक्य नाही अशी पळवाट मात्र शोधू नये असं माऊलींच्या या सांगण्यावरनं वाटतं. कारण माऊलींनी कुठलीही साधना अनावश्यक असताना किंवा अतिशयोक्त करून सांगितलेली नाही. ही निष्ठा ठेवावी. काही ध्यान शिबिरात साधक गटाने जंगलात जातात, रात्री तिथे मुक्काम करतात. प्रगत साधनेच्या काळात रात्री प्रत्येक साधक एकमेकापासून 150 मीटरचे अंतर ठेवतो. अशा सुविधा आजही उपलब्ध आहेत. सात्विक धृती आध्यात्मिक प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणून वनात एकटे राहण्याचा जो भाग आहे तो शिबिरामध्ये अभ्यास म्हणून सांगितला जातो. शरीरासोबत एकटे राहणे व शरीर अवयवांचे समुदाय म्हणजे इंद्रिय समुदाय सोबत असल्याची प्रतीती घेणे हा या अभ्यासाचा महत्त्वाचा भाग आहे आणि म्हणून माऊली जे सांगतात त्या पद्धतीनं प्रत्यक्ष साधना करणं आवश्यक आहे हे पक्क लक्षात ठेवावं. आता मूळ विषयाकडे आपण येऊ, चिंतनाकडे येऊ. आता पुढे काय म्हणतात, मन शरीराच्या आत कोठून कोठेही क्षणार्धात जाते. जसे दृष्टी फिरवून कुठलेही दृश्य पाहता येते. सारांश, शरीराचा समग्रतेने व साक्षीभावाने अनुभव येत असतो. म्हणून शरीराचा समग्रतेने व साक्षीभावाने अनुभव घेणे ही साधना महत्त्वाची आहे आणि त्याकरता आपल्याला अध्याय क्रमांक 5 आणि ओवी क्रमांक 151 कडे जायचं आहे. तरी वैराग्याचे नि आधारे जिही विषयस दवडूनि बाहिरे शरीरी एकंदरे केले मन.
वैराग्याच्या आधाराने अंतःकरणातील विषय म्हणजे सर्वच विचार, जसे भूतकाळातील घटना, आघात, भूत भविष्यातील इच्छा, आशा, अपेक्षा इत्यादी, अनुकूल प्रतिकूल असे सर्व विचार मनाबाहेर ठेवून आपले मन ते शरीरामध्ये ठेवून शरीराशी समग्रतेने एकनिष्ठ करतात. हाच ध्यानाभ्यासाचा मुख्य गाभा आहे. मनाला शरीराशी एकनिष्ठ एकाग्र केल्याने मनाचा बाह्य विषय संबंधाने नाम रूपाद्वारे सतत सुरू असणारा वृत्ती प्रवाह म्हणजे विचार प्रवाह क्षीण होत जातो व समाधी घटित होते. वृत्तीशी असलेल्या तद्रूपतेमुळे साधकाला दुखऱ्या भागाचा अपवाद वगळता शरीराच्या अस्तित्वाचा अनुभव येत नसतो. मी माझे हाच अनुभव येत राहतो. शरीराशी मन एकनिष्ठ केल्याने शरीराच्या अस्तित्वाचा संवेदनेद्वारे अनुभव सुरू होतो. त्यामुळे हे शरीर आहे, जे मी नाही हा अनुभव येतो. शरीराशी असलेले तादात्म्य संपते. ओवी क्रमांक 131 ते 134 प्रमाणे त्रिपुटी संपते. याच अध्यायात म्हणजे अध्याय क्रमांक 5 मध्ये त्रिपुटी कशी संपते याचं विवरण माऊलींनी 131 ते 134 मध्ये केलेलं आहे. मी शरीर नाही व आत्मा आहे असे चिंतन केल्याने म्हणजे मनात घोकल्याने, बुद्धीचा निश्चय केल्याने किंवा मनाला समजून सांगण्याने मी शरीर नाही व आत्मा आहे ही अनुभूती येत नाही हे लक्षात घ्यावे. बाणाला धनुष्य जोडून पुढे जावयाचे असते, पण त्यासाठी त्याला मागे यावे लागते. धनुष्याशी एकनिष्ठ व्हावे लागते, तरच त्याला धनुष्यापासून वेगळे होता येते. मन शरीरामध्ये ठेवून शरीराशी एकनिष्ठ केल्यानेच स्वतःचे म्हणजे आत्म्याचे अस्तित्व शरीरापासून वेगळे म्हणजे भिन्न असल्याचे अनुभवास येते. बुद्धीच्या निश्चयाला ध्यानाची साथ देणे आवश्यक आहे. बंध मोक्ष याच्या गुंतागुंतीचा उलगडा अशा रीतीने या मनुष्य देहातच होतो, असे हे विज्ञान आहे. हाच विषय माऊलींनी अध्याय क्रमांक 6 मध्ये कशा पद्धतीनं आपल्याला सांगितलं आहे. आपण त्यातली ओवी क्रमांक 291 वाचूया. पिंडे पिंडाचा ग्रासू, तो हा नाथ संकेतीचा दंशू, परिदावुनी गेला उद्देशू श्री महाविष्णू. या अगोदरची ओवीही या संबंधानं वाचणं आवश्यक आहे. ओवी क्रमांक 290. हे कल्पना घे सांडी, ते नाही ये परवडी, हे महाभूतांची फुडी आटनी देखा. आणि पुढे पिंडे पिंडाचा ग्रासू, तो हा नाथ संकेतीचा दंशू, परिदावुनी गेला उद्देशो श्री महाविष्णू. आणि आता दोन्ही ओव्यांचा एकत्रित अर्थ आपण पाहणार आहोत. ही कल्पना घे, ती कल्पना टाक, याद्वारे होणारी मनाची परवड आता नसते. म्हणजे आपला विषय जो काही आहे, जीवनमुक्तावस्थेमध्ये शरीराचा अनुभव कसा असतो हे सांगण्याच्या दृष्टिकोनातनं या दोन ओवी आपल्याला अधिक या विषयावर चांगला प्रकाश टाकतात. तर ही कल्पना घे, ती कल्पना टाक, याद्वारे होणारी मनाची परवड आता नसते, कारण आत्मानुभूती प्राप्त झालेली आहे. पंचमहाभूतांची म्हणजे त्यातील विक्षेप शक्ती व आवरण शक्तीची पूर्ण आटणी झालेली असते. थोडक्यात करणे संपलेले असते, मन संपलेले असते. आत्म्याची एकरूपता अनुभवास येत असते. देहाद्वारेच देहधर्माचा म्हणजे देहांकार, कर्तृत्व अहंकाराद्वारे सुरू असलेले करणे आणि मी व माझेपणाचा म्हणजे जीवभावाचा ग्रास करणे हे नाथ संप्रदायाचे वर्म आहे. परंतु श्री महाविष्णू भगवान श्रीकृष्ण ते वर्म उघड दाखवून गेलेले आहेत. सारांश, मनुष्य देह इतर योनीहून श्रेष्ठ आहे
इतके समजून घेऊन थांबू नका. कर्म, भक्ती, ज्ञान याचा समन्वय साधून ध्यान प्राणायामाची साधना नित्य करा. पुढे महत्त्वाची जी काही नोंद आहे ती आपल्याला पाहिजे आहे. मनातील शब्द संपतात तेव्हा चित्त पूर्ण शुद्ध झालेले आहे असे समजावे आणि तेव्हा ज्ञानाची अपरोक्षानुभूती प्राप्त होत असते. सारांशाने पाहता देहाचा मन बुद्धी इंद्रियाद्वारे करणे हा स्वभाव आहे, प्रकृती आहे, जिचा आत्म्याशी संबंध नाही. विशेषतः मनाचे करणे थांबले, मनाचा व्यापार थांबला म्हणजेच मन संपले, मनाचा लय झाला, न मन आत्म्याचा अनुभव येतो. आणि देहाने ध्यानाभ्यास करून हे करणे थांबवले म्हणजे देहाने देहाचा स्वभाव संपवला की स्वसंवेद्य असलेला आत्मा अनुभवासी येतो, हे त्याचे वर्म. ओवी क्रमांक 274 ते 291 अध्याय क्रमांक 6 मध्ये हे विवेचन कुंडलिनी आधारे केलेल्या ध्यानासंदर्भात जरी येथे आलेले असले तरी विवेचन कुठल्याही पद्धतीने सुरू केलेल्या ध्यानाच्या अस्त समाधीत आत्मानुभवात अशाच पद्धतीने होतो हे दाखवते, हे लक्षात घ्यावे. मन निर्व्यापार होऊन स्तब्ध झाल्याशिवाय ज्ञान होऊनही त्याची अपरोक्षानुभूती येत नाही, निर्गुण साक्षात्कार होत नाही. एवढे ध्यानाभ्यासाचे महत्त्व आहे. मनातील शब्द संपतात तेव्हा चित्त पूर्ण शुद्ध झाले, अन्यथा चित्तशुद्धी सुरू आहे असेच जिज्ञासूनी मुमुक्षूने समजावे. नामस्मरणादी उपासनेद्वारे चित्तशुद्धी होते व ज्ञानाद्वारे आत्मसाक्षात्कार होतो हा सिद्धांत आहे, जो खरा असला तरी त्याचे प्रत्यक्षात उतरण्याचे प्रमाण नगण्य आहे, किंबहुना अभावानेच आहे. त्यामुळे शीघ्र आत्मानुभूती प्राप्त्यर्थ व अनुभवाच्या वाटेवर राहण्यासाठी ज्ञान म्हणजे श्रवण व वाचनाद्वारे बुद्धीचा निश्चय व नामस्मरणादी उपासनेत रोजच्या प्राणायाम ध्यानाभ्यासाची जोड अवश्य द्यावी. त्यासोबत निष्काम कर्म, भक्ती म्हणजे निष्ठा, प्रेम, आत्मानात्मविवेक, वैराग्य असा समन्वय साधनेही आवश्यक आहे. यानंतर याच अध्यायातली ओवी क्रमांक 326 आपल्याला पाहायची आहे. माऊली म्हणतात, आम्ही साधन हे जे सांगितले तेची शरीरी जिही केले, ते आमुचे निपाडे आले निर्वाळले. या 326. आम्ही जे ध्यानाभ्यासाचे साधन सांगितले तेच ज्यांनी शरीराद्वारे केले, शरीराशी एकनिष्ठ होऊन केले, ज्यांनी ध्यानाभ्यास म्हणजे शरीर व शरीर म्हणजे ध्यानाभ्यास या निष्ठेने ते साधन केले, ते साधक ध्यान प्राणायाम कुंडलिनी अभ्यासाने शुद्ध झाल्यावर माझ्याच योग्यतेस येतात असा निर्वाळा भगवान श्रीकृष्णांनी दिलेला आहे. खरं वाटत नाही ना? आपण अध्याय क्रमांक 5 आणि ओवी क्रमांक 151 पाहिलेली आहेच. पुढे सांगतात, झाडाला न वाळता तयार झालेला पाडाचा आंबा हा स्वादास पिकविलेल्या आंब्यापेक्षा श्रेष्ठ असतो व त्या पाडाला आंब्याच्या झाडाचा मूळ नैसर्गिक स्वाद असतो, ज्यामुळे आंब्याच्या झाडांना वेगवेगळी नावे दिली जातात. साधक अभ्यासामुळे पाडासारखा तयार होतो व भगवंताच्या मूळ स्वरूपात प्राप्त होतो. हा त्यातला आणखी एक चिंतनाचा भाग आहे. म्हणून जीवनमुक्तावस्था प्राप्त करण्याकरता साधना आवश्यक आहे. एकदा या साधनेची सुरुवात केली की आयुष्यातील पुष्कळ घटना या पद्धतीने साक्षी होऊन पाहता येतात. साक्षी होऊन राहणे ही खरी ज्ञान साधना आहे. धाडसी खेळातील अल्पकाळाच्या मनरहित अनुभूतीसाठी जर एवढे धैर्य लागते तर जगताच्या विक्षेप शक्तीमध्ये
मनरहित अवस्थेत म्हणजे स्वरूपावस्थेत राहण्यासाठी सततच्या म्हणजे कंटिन्युअस धैर्याची म्हणजे सात्विक धृतीची अत्यंत आवश्यकता असणे साहजिकच आहे, हे लक्षात येईल. वर सांगितलेले ते राईड्स त्याहून धाडसी असलेले व खेळताना होऊ शकणाऱ्या संभाव्य अपघातासाठी विमा कंपन्या विमा काढीत नाहीत. त्यांना धाडसी खेळ म्हणजे ॲडव्हेंचर गेम्स म्हणतात. उदाहरणार्थ 15,000 फुटावरून विमानातून उडी घेणे व 5,000 फुटावर आल्यानंतर पॅराशूट उघडून जमिनीवर उतरणे, समुद्रावर 2,000 फूट उंचावरून हवेत उडणे, 95 फूट उंचीवरून 10 मजले एका पायाच्या घोट्या दोरी बांधून उडी घेणे, बंगी जंपिंग, खाली डोके वर पाय होतात, डोंगर दऱ्यातून उताराने अवखळत फेसाळणाऱ्या वाहणाऱ्या गंगेसारख्या मोठ्या नदीत मैलोगनती राफ्टिंग करणे, हे बऱ्याच जणांना माहिती असलेले धाडसी खेळ आहेत. हे सर्व धाडसी खेळ व सर्वांना परिचित नसलेले असे कितीतरी इतर धाडसी खेळ लेखकाने स्वतः अनुभवले आहेत, पण त्याची माहिती येथे देणे प्रस्तुत नाही. असे खेळ खेळणे, खेळावेसे वाटणे हे आध्यात्मिक उन्नतीसाठी सहाय्यक आहे. याचे कारण स्वरूपावस्था व असे खेळ या दोन्हीमध्ये अपेक्षारहितता व धैर्ययुक्त क्षण प्रतिक्षण प्रवाही जागरूकता असते. मोमेंट टू मोमेंट कंटिन्युअस अवेअरनेस जी धृतीमुळे येते. सात्विक धृती जशी आत्मानुभूतीच्या प्राप्तीसाठी आवश्यक आहे, तशी ती निवृत्तीच्या पायावर प्रवृत्तीसाठी म्हणजे आतून पूर्ण निवृत्ती व बाहेरून समग्रतेने प्रवृत्तीसाठी सुद्धा तितकीच आवश्यक आहे. या अध्याय क्रमांक 18 सात्विक कर्माची म्हणजे ओवी क्रमांक 589 ते 592 आई मुलासाठी ज्या भूमिकेतून करते तशी उभारणी सात्विक करता ओवी क्रमांक 634 ते 641 निवृत्तीच्या पायावर प्रवृत्तीद्वारे कशी करतो ते माऊलींनी निरूपण केले आहे. त्यात ओवी क्रमांक 638 चांगल्या धैर्याची सततची आवश्यकता प्रतिपादन केलेली आहे. ती सात्विक धृती येथे विस्ताराने सांगितली आहे. अशा सात्विक कर्माचा विस्तार जितका जास्त करावयाचा तितकी सात्विक धृतीची आवश्यकता जास्त. पसायदान प्रत्यक्षात अवतरण्यासाठी सात्विक कर्माचा डोंगर अत्यावश्यक आहे. अशा प्रकारे सात्विक धृती एका बाजूने साधकास मनरहित अवस्थेचा अनुभव करून देत आत्मानुभूतीकडे नेत असते, तर दुसऱ्या बाजूने सात्विक कर्माचा डोंगर उभारू देण्यासाठी आधार देत राहते. या दोन्हींना मिळूनच निवृत्तीच्या पायावर प्रवृत्तीद्वारे आतून पूर्ण निवृत्ती व बाहेर समग्रतेने प्रवृत्तीद्वारे आत्मानुभूतीसाठीची साधना असे म्हटले जाते. यासाठी अर्थात सात्विक बुद्धीद्वारे योग्य कर्माची निवड करावी. अशा प्रवृत्तीद्वारे साधक सात्विक ज्ञानात स्थित होतो व आत्मानुभूती मिळवितो. स्वसंवेद्य आत्म्याच्या अत्यंतिक आनंदास प्राप्त करून घेतो. जो आनंद निरुपचार अर्थात कारण परत्वे नसणारा म्हणजे कारण परिणाम भाव कॉज इफेक्ट रिलेशनशिप विरहित असतो. ध्यानाभ्यासाने सात्विक वृत्ती प्राप्त कशी होते तेही आपण आता पाहूया. ध्यानाभ्यास करून मनरहित अवस्थेचा अनुभव घेऊन सात्विक धृती संपन्न व्हावे. प्रस्तुत ओवी पुन्हा एकदा आपण पाहूया. ज्यावर आपलं चिंतन चालू आहे ती ओवी अशी आहे. संकल्प विकल्पांचे लुगडे सांडोनी मन उघडे, बुद्धी मागिले कडे उगीची बैसे. 740 क्रमांक. सात्विक धृतीद्वारे संकल्प विकल्परहित म्हणजे मनरहित अवस्थेचा अनुभव यावयास लागला की आपोआपच विविध विकल्पातून एक विकल्प निवडण्याचे म्हणजे निर्णय घेण्याचे नित्याचे काम बुद्धीस राहत नाही.
अर्थातच मनाच्याही मागे असलेली म्हणजे मनाहूनही सूक्ष्म असलेली बुद्धी तिला काम राहिले नसल्यामुळे उगीच म्हणजे शांत होऊन बसते. हा मुद्दा आणखी कुठे आलेला आहे तर अध्याय क्रमांक 5 आणि ओवी 61 मध्ये माऊली नेमकं काय सांगतात आपण पाहूया. ते बुद्धी धुरे करुणी कर्म करीती चित्त देऊनी परी ते कर्मापासोनी मुक्त दिसती. अध्याय क्रमांक 5 ओवी क्रमांक 61. आत्मानुभूती प्राप्त असलेल्या पुरुषास साक्षीभाव सहजतेने व नित्यतेने उपलब्ध असल्यामुळे स्वतःची बुद्धी स्वतःच्या पुढे म्हणजे स्वतःपासून वेगळी अलिप्तता राखून आत्मानात्म कार्याकार्यादी विवेक धारण करून स्वतःच्या निमतीस असलेली प्रत्ययाला येत राहते. जीवनमुक्तास देह तादात्म्य संपल्याचा अनुभव व त्यामुळे त्यासोबत वरील अनुभव येतो. माऊलींची प्रतिभा हा अनुभव यथार्थतेने संक्षिप्त करते व माऊली म्हणतात ते म्हणजे योगी स्वतःच्या पुढ्यात बुद्धीला उभे करून दक्षतापूर्वक व समग्रतेने चित्त देऊन कर्मे करतात. इतरांच्या कल्याणासाठी, त्यांना सुखी करण्यासाठी, त्यांच्या उद्धारासाठी ते करीत असलेल्या सेवेमागे अर्थात कर्मामागे त्यांचा कोणताही म्हणजे आशा अपेक्षादी स्वार्थ दिसत नाही. त्यामुळे ते मन लावून कर्म करीत असल्याचे दिसत असताना सुद्धा ते कर्मापासून मुक्त असतात. पुढची ओवी महत्त्वाचा अनुभव सांगणारी 741 क्रमांकाची आणि सोबत 742. ऐसी धैर्य राजे जेने मन प्राण करणे स्वचेष्टांची संभाषणे सांडवी जती. 741. मग आघवीची सडी ध्यानाच्या आतुल्या मढी कोंडी जती निरवडी योगाची ये. 742. धैर्य राजा झाल्यामुळे येणारा अनुभव याप्रमाणे म्हणजे आधीच्या 2 ओव्या सांगितल्याप्रमाणे ध्यानाभ्यास, प्राणायाम व कुंडलिनी अभ्यास याद्वारे साधक धैर्यराजा झाल्यामुळे म्हणजे सात्विक धृती संपन्न झाल्यामुळे मन, प्राण व करण म्हणजे 10 इंद्रिये परस्परात संभाषणाद्वारे म्हणजे उद्युक्तीकरणाद्वारे म्हणजे मोटिव्हेशनद्वारे आसक्त करणाऱ्या व्यवहारात प्रवृत्त करणाऱ्या ज्या क्रिया आधी मन प्राण इंद्रिये एकटे किंवा एकत्र येऊन करत होते त्या क्रिया करणे आता मन प्राण इंद्रिये सोडतात. इंद्रिय निग्रह यमनियमाचे पालन सुरू असतेच. प्राणायाम व ध्यानाभ्यासासाठी डोळे बंद करून बसले असताना ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये स्वस्थ बसतात व त्यांच्या क्रियेचा अभाव, त्यांच्यातील क्रिया करण्याच्या आवेगाचा अभाव साधक अनुभवतो. सध्याच्या वैद्यकशास्त्राप्रमाणे सुद्धा मनाने दिलेल्या विकल्पातून निवड करून बुद्धीने निर्णय घेतला की तो निर्णय चेतासंस्थेद्वारे, मज्जासंस्थेद्वारे म्हणजे नर्व्हस सिस्टीमद्वारे इंद्रियांना पोचतो व इंद्रिय क्रिया करतात. ही संदेशवहनाची क्रिया ज्या शक्तीमुळे होते त्यास अध्यात्मात प्राण हा शब्द वापरला जातो. ही प्राणाद्वारे होणारी क्रिया प्राणायाम व ध्यानाभ्यासाद्वारे थांबते व त्या क्रियेचा अभाव तेच शुद्ध प्राण. वरून खाली व खालून वर वाहणाऱ्या प्राणाच्या प्रवाही संवेदनेच्या रूपाने अनुभवास येतो. आता त्यासाठी आपण ओवी क्रमांक 343 अगोदर पाहू. ते भेदली वृत्ती पंथे वायुशक्ती गा इथे कर्म कारण चौथे ऐसे हे जाण. अध्याय 18 ओवी 343. आता या ठिकाणी काय म्हणतात की दशेंद्रिये मन बुद्धी या अवजाराद्वारे
केल्या जाणाऱ्या क्रिया हे आहे. म्हणजे सर्व क्रिया क्रियाशक्तीद्वारे केल्या जातात. म्हणून व्यापक दृष्टिकोन स्वीकारून माऊली चौथे कारण क्रियाशक्ती कर्मकारण चौथे ऐसे जाण असं म्हणतात असल्याचे सांगतात. उपाधिभेदाने पंचप्राण पंच उपाप्राण झालेला हा प्राण म्हणजे हा वायू म्हणजे गॅस किंवा भौतिकशास्त्रातील प्राणवायू किंवा रक्तातील HBO नाही. हा प्राण शक्तिरूप आहे. याबद्दलचे सविस्तर विवेचन या अध्याय क्रमांक 6 आणि 214 मध्ये आलेले आहे. प्राणशक्ती क्रियाशक्ती ही ऊर्जा शुद्ध चैतन्य संवेदना आहे आणि वेगवेगळ्या दिशांनी आलेल्या मार्गातील प्रवाहाद्वारे म्हणजे वृत्तीपंथे वाहणारी आहे आणि ही प्रवाही संवेदना ग्रहणशील सुद्धा आहे. आता ओवी क्रमांक 739 पाहू. अधोर्ध्व गुढे काढी प्राणनवांची पेंडी बांधो निघाली उडी मध्यमे माझी. 739. जागृतावस्थेत शरीरातील संवेदना पाहण्याची साधना सात्विक धृती जोपासते. कशी? नासिका ते मूलाधार असे वरून खाली व खालून वर प्राणशक्ती सतत एरझाऱ्या करीत असते. पण त्याबद्दलची जागरूकता व त्याकडे अवधान नसल्यामुळे ती संवेदनेच्या कक्षेत न येता गुढावस्थेत राहते. प्राणायाम व ध्यानाभ्यासाने वरून खाली व खालून वर वाहणाऱ्या या प्राणाची म्हणजे प्राणशक्तीची संवेदना जागृतावस्थेत अखंडपणे प्राप्त होते. म्हणजेच हे गुढ उलगडते. ही संवेदना मध्यमार्गाने म्हणजे ज्याला सुषुम्ना नाडी म्हणतात प्राप्त होत राहते. या संवेदनेमध्ये प्राण व त्याच्या इतर 9 उपाधी भेदासह म्हणजे अपान व्यान उदान समान नाग कूर्म कृकल देवदत्त धनंजय एकत्रित होऊन म्हणजे पेंडी करून असतात. सारांश शरीराच्या आत व शरीराबाहेर म्हणजे ज्ञानेंद्रिये कर्मेंद्रिये व अंतःकरणाद्वारे सर्व क्रिया प्राणशक्तीद्वारे होत असतात व या क्रियांचा व्यत्यय सुषुम्नेमध्ये वरून खाली व खालून वर प्रवाहाप्रमाणे अनुभवास येणाऱ्या अखंड संवेदनेवर होत नाही. जीवनमुक्तावस्थेत शरीरेंद्रियाच्या क्रिया सुरू असतात व त्यासोबत प्राणशक्ती ही प्रवाही संवेदनाचा अनुभव सतत येत राहतो. जणू काही प्राणाने इतर नवांची पेंडी करून सुषुम्नेत उडी घेतली आहे आणि त्या प्राणशक्तीची वरून खाली व खालून वर अशी प्रवाहाप्रमाणे वाहणारी जागृतावस्थेतील संवेदना सात्विक धृतीला अव्यभिचारिणी बनविण्यात खूप सहाय्यकारी असते. मनाच्या क्रियेचा अभाव म्हणजेच विचाररहित मनाचे अस्तित्व ध्यानाभ्यासाने अनुभवाला येते. अशा रीतीने मन प्राण इंद्रिये यांच्या क्रियेचा अभाव ध्यान करताना साक्षी होऊन राहण्याच्या अभ्यासामुळे अनुभवास येतो. साक्षी होऊन राहण्याच्या या अभ्यासामुळे जागृतावस्थेत इंद्रिया आणि इंद्रियार्थेषु वर्तन्ते ही प्रतीती येते. अध्याय क्रमांक 5 आणि श्लोक क्रमांक 9 मध्ये हा मुद्दा सांगितलेला आहे. शुद्ध प्राणाची अनुभूती अध्याय क्रमांक 5 ओवी 140 प्रमाणे सुरू राहते. या अनुभूतीमध्ये राहण्याच्या अभ्यासाने जागृतावस्थेतही शब्दरहित मनाचा अनुभव सुरू होतो. अशा रीतीने मन प्राण व इंद्रिये हे सर्व निस्संग म्हणजे एकटी झालेली सुरुवातीस ध्यानाभ्यास करताना ध्यानावस्थेत असताना आतल्या कोठडीत अर्थात चिदाकाशात अनुभवास येतात. तदनंतर ध्यान योगाद्वारे प्राप्त झालेल्या कौशल्याने जागृतावस्थेत असतानाही मन प्राण व इंद्रिये ही सर्व स्वस्वरूपापासून भिन्न असल्याचे स्वस्वरूपाशी जोडलेली नसल्याचे व एकटी असल्याचे अनुभवास येतात आणि अमर्याद शांतीचा अनुभव सुरू होतो. तत्पश्चात काही कालावधीनंतर आत्म्याचा अनुभव येतो.
आत्म्याच्या अत्यंतिक आनंदाचा अनुभव येतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. आता 20 मिनिटाचं ध्यान आणि त्यासाठी आपला सिद्ध मंत्र माझी माऊली.